काय नेमका हा प्रकार घडलाय आणि तुम्ही या ठिकाणी सगळे जमा झालाय, काय मागणी असाल? खरं तर आमच्या शैक्षणिक क्षेत्राला काळिंबा फासणारी बाब ही काल घडलेली आहे। या उमा किरणचे आणि अनेक शिक्षण संस्थांचे, जैसे इथे ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल वगैरे आहे, त्यांच्या अनेक म्हणजे संस्थांचे जे अध्यक्ष म्हणून स्वतःला गणवणे जाणारे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्वतःच्या नावाचा ठसा उमटवणारे, ज्यांनी या शिक्षण क्षेत्राला काळिंबा फासलाय। एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून त्या मुलीला त्यांनी वेगळ्या पद्धतीने अत्याचार केलाय, जेणेकरून या मुलीला किंवा या शिक्षण प्रशासनाला त्यांनी बदनाम केलेलं आहे। खरं तर या ठिकाणी आई वडील अत्यंत गरीब परिस्थितीचे असो, श्रीमंत परिस्थितीचे असो, कसे असो, लाख लाख रुपयांना फीस भरतात, विद्यार्थ्यांना यांच्याकडे शिक्षणासाठी पाठवतात। आणि अशा वेळी इथे ते पवार आणि खटावकर म्हणून दोन इथं आरोपी बसले, नराधम बसलेले आहेत। हे नराधमांनी त्या पोरीला जवळ घेणं, त्यांना केस करणं आणि त्यांना परत धमकी देणं की तुम्ही बाहेरचा उच्चार नाही करायचा, अशा पद्धतीने एखाद्या पोरीने आवाज उठवलाय। खरं तर रॅकेट किती जणांचं आहे, किती विद्यार्थ्यांवरती असा अत्याचार होतोय, किती लेकरं यामध्ये दाबल्या गेलेत, हे सगळं इथं चौकशी झालीच पाहिजे। आणि त्याहीपेक्षा पोलीस प्रशासनाचं आम्ही अभिनंदन करू की कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी हा पोक्सोचा गुन्हा दाखल केलेला आहे। आणि याबरोबर या आरोपींना अटक लवकर झालीच पाहिजे, कारण जोपर्यंत आरोपींना अटक होणार नाही तोपर्यंत यातला एकही मनुष्य शांत बसणार नाही आणि ही शिक्षण संस्थेवर, विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही। त्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे, फास्ट ट्रायल कोर्टामध्ये हे मॅटर चाललं पाहिजे आणि त्याहीपेक्षा त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही अशा पद्धतीचे आंदोलन बाळगलेले आहे। कोणाचा राजकीय दबाव? स्थानिक आमदारांचा त्यावरती राजकीय दबाव आहे। आपण ज्यावेळेस त्यांचे प्रसार माध्यमातून त्यांच्या व्हिडिओ क्लिप वगैरे पाहतात किंवा काय जे असतात किंवा बाहेरची जी चर्चा आहे ते राजकीय दबावामध्येच आहेत आणि त्यांच्याशी निगडीत आहेत। आता तुम्ही जर तो विषय काढला तर ठीक आहे ना, त्यांच्याशी निगडीत असलेले जे कोणी आमदार असतील किंवा जे कोणी असतील त्यांचे सुद्धा CDR काढले पाहिजे, त्यांचे सुद्धा पोलीस प्रशासनाने तपास केला पाहिजे। कारण पोक्सोमध्ये मदत करणारा 34 मध्ये येतोच, त्यालाही तिथे घेतलं पाहिजे, त्यालाही सह आरोपी केलं पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे। जर याची चौकशी झाली तर आमच्या मुलींना न्याय मिळेल, तर आमच्या लेकरांना इथं आम्हाला पाठवावं की नाही। कारण जर मुलं 9 महिने आईवडिलांच्या आईच्या पोटामध्ये सुरक्षित नाही अशी भावना ज्यावेळेस होती, पण तिथं आता कुठेतरी परिस्थिती बदलली आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जर आम्ही 12-12 तास लेकरांना इथं पाठवत असतो आणि त्यांच्यावर जर अशा प्रकारचा अत्याचार होत असेल तर त्याची सुद्धा निश्चितच चौकशी झाली पाहिजे। आणि जे कोणी त्यांना मदत करणारे आहे, पळून जाणाऱ्यांना किंवा त्यांना अजून कुठं त्यांना लपून ठेवणाऱ्यांना, या प्रत्येकावरती प्रशासनाने लक्ष देऊन त्यांना सुद्धा 34 मध्ये घेऊन त्यांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे।